जय किसान येत आहे मी नागपूरला। तुम्ही येऊन राहिले ना? येऊन राहिले ना? खाचं प्याचं तिखट मीठ तेल सगळं घेऊन या सांग। समजलं काय? कारण देवेंद्र फडणवीसची झोप उडवायची आपल्याला। देवेंद्र फडणवीस हागलाय पाहिजे पॅन्ड्यात आणि मुतलाय पाहिजे गोधडीत। त्याला हिव आलं पाहिजे। त्याला वाटलं पाहिजे आले रे हे जंगलवासी आले, असं दहशत फैलली पाहिजे शेतकऱ्याची आता। कारण तोपर्यंत आपल्या मालाला भाव आणि सरसकट कर्जमाफी होणार नाही। कारण हे लोक जेव्हा मंत्रीपद नसते ना याच्यापाशी कायच्यात काही नसते ना, तेव्हा शेतकऱ्याचा हाल असाच दाखवतो जगाले, मंत्रिमंडळाले, नेत्याले। करे बापा बापा किती हित करते रे हा, यालेच आमदार बनवा, यालेच मुख्यमंत्री बनवा। काहीच नसते याच्यापाशी पंचपद। कारण हा अपक्षात होता ना पहिले, तर पहिले हा शेतकऱ्याच्या हिताचं एवढं बोलत होता, एवढं बोलत होता, एवढं बोलत होता। मी तुम्हाला सांगू शकत नाही, एवढी सांगू शकत नाही। अरे महोदय म्हणते शेतकऱ्याच्या मालाला सरसकट मालाला भाव द्या, सरसकट कर्जमाफी करा। मग सरकारने म्हटलं पैसे नाही आहे। अरे काऊन नाही आहे पैसा? इथे करताय तुम्हाला ते करता येते। किती बोलत होता हा टरबूज। मग विचार करा तुम्ही, हा एवढा बोलू शकतो फडणवीस भाऊ, एवढा बोलू शकतो, एवढा बोलू शकतो, विचार करा ना। आता हा मंत्रिमंडळात आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, तर मग काय करून का नाही राहिला? का अपक्षात होता तेव्हाच करत होता? तर म्हणून म्हणत माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, खरे मर्द असाल तर चला नागपूरला आणि इथं अवकात दाखवा शेतकऱ्याची। नाही बोलणं तुमचे कोण, तर बायकोच्या बांगड्या घ्या हातीत घातात घाला आणि बायकाले करा समोर। कारण जोपर्यंत तुमच्या अंगातला शेर जागवणार नाही, कारण जंगली लोक आहे आपण, रानटी लोक आहे, आदिवासी आहे आपण, समजलं काय? जंगलवासी आहे। कारण आपली जी माती आहे हे आपलं घर आहे, हे पोट आहे आपलं। तर ह्या पोटाला मालाला भाव देण्यासाठी आणि या पोटाचं रक्षण करण्यासाठी आपल्याला आवाज उठा लागल। आपल्याला एखाद्या आई बहिणीवर कोण शिवी दिली, आपल्या अंगातला शैतान जागतो, भूत जागतो, भाऊ जागतो, बाप जागतो, पोरगी जागतो, काय जागतो ते जेन जाणे जे जागतो। समोरच्या व्यक्तीला म्हणतो याले फोडू का काय करू काय नाही। मग विचार करा, आपल्या माती संग बेमानी करू राहिलं सरकार, आपल्या मालाला भाव देऊन राहिला नाही। विचार करा तुम्ही, तर माती म्हणजे आपली माय होय। पोटासाठी आपण एवढं करून राहिलं, त्या पोटाच्या अन्नाला भाव नाही आहे। विचार करा तुम्ही, तर आपलं खून किती खोललं पाहिजे। तुमचं खून का खोलत नाही रे? कारण तुम्ही जातीनं धर्मानं झेंड्यानं वाटलेले काय हो, जातीनं धर्मानं झेंड्यानं वाटलाय तुम्ही, दुसरं काहीच नाही। आवडला तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा। फेसबुकवर पाहत असाल फॉलो करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मनुवाद्यांना। कारण काही मनुवादी लोक जातीत धर्मात आणि भांडणं लावून राहिले। शेतकरी हा एकजूट नाही आहे। ह्या कारणामुळं आपल्याला एकजूट व्हायचं आहे, एकच झेंडा पकडायचा आहे शेतकऱ्याचा। कारण जोपर्यंत आपण एकजूट राहणार नाही, मालाले भाव काय काहीच भेटणार नाही, असंच मरा लागन आत्महत्या करून सांगून राहिलो। कारण आपला महाराष्ट्राचा जो मुख्यमंत्री आहे हा माणूस फक्त काय आहे, रंग बदलवतो। उगाच बदलाम केलं त्या गिरगिटपेक्षा राजा आपला महाराष्ट्रातला मुख्यमंत्री रंग बदलवतो। आता काय बोलतो, मग काय बोलतो, परवा काय बोलतो, आता काय बोलतो, घडीत काय बोलतो। हा माणसाले फक्त शान शौकत पदाची भूक आहे। हा पदासाठी काही करू शकतो, काही बोलू शकतो। कारण इलेक्शनच्या टायमात गांजा पेला तर दारू पेला तर काय पेला तर देव जाणे, पण हा बोलून घेतो। आणि आपण एवढे बैताळ लोक आहे शेतकरी, याचं म्हणणं खरं ऐकतो, खरंच करते। आले काय 18,000 रुपये कोरड भाऊचे आले का? ते नापिकीचे देणार होते 18,500 रुपये आले का अकाउंटले? ते 35,000 रुपये देत होता बागायतवाले आले का? 35,000 रुपये आले? अबे दे देतो तो फक्त पोपट आहे, बोलू शकतो, दुसरं काहीच करू शकत नाही। हा जुमलेबाज आहे, त्याला माहित आहे। हा बोल बच्चनपणा करतो, दुसरं काहीच नाही। याले फक्त आहे शांतता भंग झाली नाही पाहिजे अशा गोष्टीसाठी, का भाई हे शेतकरी आपल्याला चौताळले नाही पाहिजे। त्या कारणामुळं हा खोटं नाटक गोष्टी करून फसवणूक करतो आणि निवडून येतो।
तुम्हाला माहित आहे ना, त्या लाडक्या बहिणीला 21 रुपयाच्या लालचीनं त्या बायकाईनं मतं दिलं, त्याला निवडून आणलं, दिलं ना, दिले का 2100? 1500 येऊन राहिला ना, 1500 येऊन राहिला. तिच्यातली बायका कमी करून राहिला. किती बायका कमी केल्या, आणि ज्या बायका कमी केला त्याने वोटिंग केलं ना त्याला. मग माय म्हणणं आहे काय, ते वोटिंग वापस दे द्यायचं. कारण 1 वोट करोडाचा आहे, करोडाचाही नाही आहे, त्याचं पैसे नाही आहे वोटिंगले. ज्या अंबानीले म्हटलं वोटिंग करता येते तर एक नॉर्मल स्त्री तिले वोटिंग करता येते एवढा हक्क आहे आमचा मतदानाचा. आणि हे माणसं आपले वोटिंग चोरून राहिले, वियमित घोटाळा करून राहिले मतदानाच्या त्या मशिनीत. मग विचार करा, तुम्ही विचार करा. अरे हे लोक काही करू शकते, यायचंच सरकार आहे, यायचंच पोलीस आहे, यायचंच कोर्ट आहे, यायचंच सुप्रीम कोर्ट आहे, सगळं यायचेच लोक आहे. त्या कारणामुळं या लोकांनी संघ आपण बोललो, आपला देशद्रोही म्हणते, आतंकवादी म्हणते. बरं झालं बाबासाहेबाचं संविधान जिवंत आहे, त्या कारणामुळे बोल तरी शकतो आपण. लोक म्हणतात मला तुला मारून टाकत रे BJP वाले, हे करन रे ते करन रे. मी म्हटलं मला BJP वाले संग माया दुश्मना नाही आहे, मी BJP वाले संग दुश्मनी नाही आहे, माई दुश्मनी आहे हे जे सरकार आहे, मंत्रिमंडळ आहे त्याच्या संग. कारण हे कायलेच बोलते आणि कायलेच करते, शेतकऱ्याचं हित नाही करून राहिले. जेव्हा माया बाप पहिले 15-20 वर्षाच्या अगोदर सोयाबीन पेरत होता तेव्हा 3000 रुपये होतं, त्याच्या मागं मी तुरू जात होतो बंडीच्या मागं, तेव्हा 3000 सोयाबीन होतं. आता माय बाप मेला, आत्महत्या केली त्यानं, आताही म्हटलं 3000 रुपये भाव आहे. विचार करा सोयाबीनले. जेव्हा माय बाप 6000 निघत होतं तूर, 5 ते 6000 आता ये तेवढाच भाव. मग विचार करा, बापा नाही 15-20 वर्षाच्या अगोदर सोयाबीनचा भाव 3000 घेतला, आणि आता त्याचं पोरग 2025 26 लागते, आता 3000च घेऊन राहिलं. विचार करा किती शरम वाटते. अरे तुमच्या दुकानातले तेल मीठ साखर सगळ्या गोष्टी महाग झाल्या, मग आमचं का नाही बे? आमच्याच माता खाता लेखावर आता आमच्या ताटात मुतून राहिले. काय अबे तुम्ही असे कौशे बे, बा शरमाने वाटत काय बे तुम्हाला? तुम्ही नोकर झालेले 7-8 वेतन केला चालू. अबे ज्या नोकरवाल्याची 5000 रुपये 6000 रुपये 10000 रुपये पगार होता, त्याचा 50, 60, 80, 1 लाख 2 लाख पगार झाला, त्याची ही दिसते तुम्हाला, शेतकऱ्याचं का नाही दिसत? अबे आम्ही एवढा खर्च लावतो, आमचा खर्चही निघत नाही लेका. फडणवीस भाऊ आमचा खर्चही निघत नाही. पण तुला सांगून काय उपयोग नाही आहे, कारण एका कार्यातून ऐकतो दुसऱ्या कार्यातून सोडून देतो राजा तू. म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकरी अबे जातीनं नको भांडू राजा, धर्मानं नको भांडू रे कयकल्या. जातीनं धर्मानं भांडू नको, कारण तुला हे राजकारणातले लोक जाती आणि धर्मात देते घालून, त्याच्यानं तू मरून राहिला. ते लेकरं बाया बरेच बेरोजगार फिरणार, त्याला नोकरी नाही राहणार, धंदे नाही करू शकणार. कारण ह्या लोकांनं कंपन्या म्हणा, उद्योग म्हणा, सगळे गुजरातच्या भोकाट नेऊन टाकले. कळलं काय? कारण आपण धर्मानं जातीनं झेंड्यानं वाटलं गेलेलं आहे. शर्म वाटायला पाहिजे का? येणारी पिढी एकच म्हणणार माया बाप डाकू होता, शेतकरी होता, काही कामाचा नव्हता. मी एखाद्या गरीबाच्या घरात जन्मल्यापेक्षा एखाद्या श्रीमंताच्या घरात जन्मलं असतं किती बरं वाटलं असतं. माया बाप नुसतं शेती करू राहिला, मला शेती करायला लागन. कारण शेतकऱ्याचं पोरग फक्त काय करू शकते, पोलीस बनू शकते, आर्मीत जाऊ शकते, बाकीचं काही करू शकत नाही. कारण सगळ्या नोकऱ्याला कायच्याने घेऊन घेतले आहे, मोठ्या अधिकारातल्या पोरांना ऐकून घेतलेले आहे. अरे आपलं काय, आपलं भविष्य काय? आपलं भविष्य आपलं पोरग आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपलं भविष्य आपलं पोरग आहे. त्याचं भविष्य सुधारायचं असत, आता आपल्याला एकोमाग राहावं लागत. धर्मात जातीत काहीच नाही. आता इलेक्शन येऊन राहिलं, अरे शेतकऱ्याचं पोरग निवडून आणा, शेतकऱ्याचा हिताचा आवाज असला पाहिजे केंद्रात, राज्यात, मंडळात. हे दिसत नाही तुम्हाला दिसते जात, धर्म, मटण आणि दारू ह्या दिसते. मग भोगत बसा, बोंबलत बसा ठासून जिंदगीभर 5 वर्ष भोगा लागते. मग काय म्हणता, कर्जमाफी नाही केली, मालाला भाव नाही दिला. अरे हे पोपटपंची लोक आहे नेते, याच्या मनानं कधी ऐकायचं नाही. कारण हे लोक असे आहे काही करू शकते, खुर्चीसाठी काही करू शकते लोक हे. म्हणून म्हणतो जागा होय, महाराष्ट्रातला मतदार जागा होय. तू निवडून कोणाला देऊन राहिला याचा भान केलाय काय? ह्या माणसानं घोड केलाय, मशीन आहेत, घोड केला ते केला, जाऊ द्या. हा माणूस पैसे वाटतो मतदानात, विचार ठेच जाऊ द्या, कोणी वाटते. प्रश्न हे पडून झाला, हे बोलते ते करत नाही. कारण हे लोक काय आहे, जुमलेबाज आहे. स्वतः हा म्हणतो गृहमंत्री जुमला आहे.
कारण मोदी साहेबांनी म्हटलं तर 15-15, 20 लाख पाठवून देईन, जुमला आहे, आम्हाला मनाच लागते निवडून येण्यासाठी. मग विचार करा बरोबर, आपल्या भारताचा गृहमंत्री जसा म्हणून राहिला तर विचार करा हा मुख्यमंत्र्याचं काय आहे. त्या माणसाने निवडून येण्यासाठी काही बोलला जाऊ द्या, काही बोलला जाऊ द्या, पण खुर्ची पक्की झाल्यावर तो गोष्टी बोलतो त्या का करत नाही हे माझं म्हणणं आहे. कारण हे सरकार ध्यानावर नाही आहे भाऊ, ध्यानावर नाही आहे. ध्यानावर राहिलं असतं तर कुठच्या कुठं आपला भारत पोहोचला असता, आपला महाराष्ट्र पोहोचला असता. कारण आपल्या महाराष्ट्रात रोजगार नाही राहिला, आता सगळा रोजगार चुलत घेऊन गेला, दुसऱ्या राज्यात नेला येईनं. त्या कारणामुळे सांगतो मी तुम्हाला, माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो, माणूस आहात की गाढव आहे का जनावर आहात तुम्ही? जनावर आहे काय? अरे माणूस आहे काय? अरे बाबासाहेबांना एक वाक्य दिलेलं आहे, 10 दिवस शेळीसारखं जगल्यापेक्षा एकदा तरी वाघासारखं जगा. कळलं काय? अरे वाघ बना वाघ, तेव्हाच मालाले भाव भेटेल, सरसकट कर्ज माफी होणार. कारण लांडगा बनून कुत्र बनून काही चालत नाही आता. कळलं काय? माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो, नाहीतर कुत्रे आणि मरा लागण आपल्याला फाशी राहणार, सगळीकडे आत्महत्याच राहणार, आपल्या बायका विधवा राहणार, आपले लेकरं वाळवंटी लागणार, अशी फिरणार गली गलीनं भिकारी. कारण आपल्या जमिनी हे उद्योगपती विकत घेणार आणि आपल्याला भाड्याने ठेवणार आपल्या वावरात काम करायले, असे दिवस येणार. कारण हे लोक कंपन्या कंपन्या बनवून राहिले, बाहेर देशातून कंपन्या आणून राहिले, आपल्या जमिनी विकत घेऊन राहिले. विचार करा, एक दिवस आपल्याला असं दिवस येईल त्या लोकांच्या ठिकाणी आपण गहाण राहणार, गहाण, आपल्या आई बहिणी गहाण राहणार, आपण गहाण राहणार, हे भवितव्य राहणार समोरचं. म्हणून म्हणतो तुम्हाला पुढचं भविष्य चांगलं करायचं असेल लेकरा बाकरायचं तर आता तुम्हाला संघटित होणं गरजेचं आहे. आता संघटित झाले तर तुमची पुढची पिढी खुर्चीवर बसून सुखा दुखात चांगलं खाई, नाही तर गू खा लागन आपल्याला गू. कारण जमिनीत राहणार. कारण आपल्याला पोटाले साबळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जमिनी पाहिजे. आपण शेतकरी आहे, आपण नोकरदार नाही, आपण नोकरी करू शकत नाही, शेती करू शकतो. ह्या शेती त्याने हडपून घेतली, मग काय करणार तुम्ही, काय करणार? म्हणून म्हणतो सावध होय, बांगला घालू नकोस, मर्द घासन तर रस्त्यावर नाही. जय जवान जय किसान. शेअर कर हा व्हिडिओ.